मित्रांनो, ही आहे हुलग्याची उसळ. आज आपण मित्रांनो, तुम्हाला हुलगे माहीत आहे का, ज्याला आपण कुळीथ म्हणतो. आणि हे हुलगं आपल्यासाठी एक खूप इम्युनिटी पॉवर देत असतं. आणि त्यामुळे हुलग्याची उसळ नक्की तुम्ही सुद्धा खाऊन बघा, एकदम सॉलिड आणि टेस्टी लागते. चला तर मग आज आपण हुलग्याची उसळ बनवूया, मोड आलेली. तो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या. तुम्ही पाहत आहात आयुर्वेद विथ सुनीता हे चॅनल. आणि आज आपण हुलग्याची उसळ बनवणार आहोत. तयार? तर बघा मित्रांनो, आपण आता उसळ बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतली कुळथाची भिजवलेली मोड आलेली उसळ घेतली आहे. ती चांगली धुवून आणि निवडून घेतली आहे. त्यानंतर टोमॅटो, कांदा चिरलेला एक कांदा, हरा धनिया, नंतर लसणाची पेस्ट, टोमॅटो आणि कढीपत्ता. त्यानंतर अजून आपण ओवा, जिरा आणि धनेपूड एकत्र मी पेस्ट करून ठेवलेली आहे, ती घेतली आहे. त्यानंतर आपला जो होममेड मसाला वगैरे, हळदी पावडर, नंतर लाल मिर्च आणि जिरा, त्यानंतर आपला होममेड घरचा मसाला, एवढं आपण आणि त्याचबरोबर पाणी गरम करायला ठेवलं आहे उसळमध्ये घालायला. कारण गरम पाणी घातल्याने उसळ चांगली शिजते आणि व्यवस्थित लवकर शिजते. आणि आपण आता तेल घालणार आहोत उसळमध्ये. पाहिजे तसं ते तुम्ही ऑइल घालू शकता, पण शक्यतो कमी ऑइल वापरा. कमी तेल जर तुम्ही खाल्लं तर आपलं आरोग्य चांगलं राहील. आणि आता कढई पण गरम झालेलं आहे, ऑइल पण गरम झालं आहे. त्यात मी अगोदर जिरा घालते आहे. चिरलेला कांदा घालू. कमी गॅस फ्लेम ठेवा. आणि त्यात आपण टोमॅटो ते तुकडे पण टाकू आणि लसणाची पेस्ट, कढीपत्ता, असं सर्व आपण घालायचे आहे. आणि ते चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडंसं कांदा येलो कलरचा होईपर्यंत, म्हणजे कसं छान लागत असतं. आणि आपण थोडं त्यावरून मीठ सोडू, म्हणजे ती भाजी पण छान, कांदा वगैरे टेस्टी लागत असतो. आणि उसळ आपण आता आणि ही बघा, आता उसळमध्ये पाणी टाकले आहे आणि ती आपण धुवून घालू. छान वास यायला लागला आहे. आल्याची पेस्ट पण तुम्ही घालू शकता. आला गरम असतं त्यामुळे मी घातला नाही आज. आणि मित्रांनो, ही उसळ आहे ना, थंडीच्या दिवसात जर तुम्ही करून खाल्ली ना, तर अजून तुम्हाला एकदम ऊब मिळेल आणि आपल्या शरीराला एकदम चांगली मोठी इम्युनिटी मिळत असते. आता उष्णता आहे आणि परंतु कधी कधी मोड आलेले धान्य आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे आपण उडदाची उसळ करून तुम्ही खाऊ शकता. त्याचं पिठलं बनवून खाऊ शकता. नंतर त्याचे शेंगोळे बनवू शकता. नंतर तुम्ही थोडंसं त्याचं जे कोथिंबीर किंवा कांद्याची पाती बरोबर आपण मुठथळे बनवू शकतो. त्यानंतर कोथिंबीरच्या वड्यांमध्ये टाकू शकतो. असं कशात तरी मिक्स करून आपण थोडी कोथिंबीर, धनिया टाकू आणि बाकीची कोथिंबीर आपण वरून टाकणार आहोत. हे बघा मित्रांनो,
आणि आपण आता चांगले हलवून घेऊ. त्यामध्ये आता आपण चवीनुसार नमक मीठ घालू. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही सुकी उसळ पण बनवू शकता मित्रांनो. सुकी उसळ पण बनवू शकता, परंतु मी आता थोडे रश्श्याची उसळ हे पाणी मी अगोदरच गरम करून ठेवलं आणि गरम पाणी घातल्याने उसळ लवकर शिजते. त्यामध्ये आपण आता आपल्या पद्धतीने गॅस फ्लेमवर. मित्रांनो, हुलगे हे पचायला एकदम हलके असतात आणि एकसारखा गॅस फ्लेम ठेवायचा आहे. कमी जास्त देत असतात म्हणजे उसळ छान शिजेल. तसेच प्रथिने आणि ताकद हे हुलग्यामध्ये असते, त्यामुळे आपल्या शरीराला त्यापासून भरपूर ऊर्जा मिळत असते. मित्रांनो, आपण बघू बरं शिजली किंवा नाही. एकदा हे बघा शिजत आलेली आहे. पुन्हा एकदा थोडं 5 मिनिट आपण झाकून देऊ आणि बंद करू गॅस. उसळ आपली आता शिजत आली आहे. उसळ आता शिजली आहे. फक्त आता अजून 5 मिनिट राहू देऊ आपण. पुन्हा 5 मिनिट झाकून देऊ म्हणजे छान. आता आपण गॅस बंद करू आणि उसळ आपली रेडी झाली आहे. आता आपण तिला बाजूला उतरून वरून आता आपण कोथिंबीर पेरणार आहोत आणि खूप छान लागते आणि दिसते पण. आता झाली आपली उसळ रेडी. आता मी थोड्या पोळ्या बनवून घेते, चपात्या. मी चपात्या बनवते मित्रांनो, आणि याबरोबर तुम्ही बाजरीची भाकर खाऊ शकता. खूप छान लागते. आयुर्वेदिक असते बाजरीची भाकर पण, आणि कुळीत तर एकदम आयुर्वेदिक असतात. त्यामुळे कुळदाची उसळ, मोड आलेले धान्य इतकं शरीराला म्हणजे प्रोटीन, इम्युनिटी देतं. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.